पहिले जाणार काळ भैरव, मग उज्जैन, महाकाल. काल भैरव. अरे तो दोरे किती बांधले? 14 मिनिटं दाखवतं. मंदिरातून बाहेरकडे पडते असं झालं तिला. प्रॉपर रविवार मंडईची फिलिंग आहे ती. बडा गणेश मंदिर. कब से रेडी होने के लिए बोला निखिल तेरे को यार. So basically हम ऐसे फोटो भी निकालते हैं. फोटो निकाल ही ले. क्रेजी आहे तो. हे तर चांगलं बनवलंय. हे तर मी आता तुम्हाला दिसेल मी घरी बनवताना पण. गुड मॉर्निंग झाले आज तर सकाळी सकाळी. खाऊ दे अवोकाडो टोस्ट. वो तो बेस्ट रहेगा ऐसा लग रहा है मेरे को. एक मिनट. हाँ पकड़ो. कैसा लग रहा है सर आपको? अच्छा लग रहा है. तेरे लिए तेरे गृहस्थ जीवन के लिए ये तेरे गृहस्थी के लिए है. कुछ ज्यादा है नहीं, बस ये रख लेना. खक कर दो. बाय बाय बाय. तेरा ध्यान रख तू अभी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. झालंय आमचं तर निघालोच आहे आम्ही. पेट्रोल भरलंय तेव्हा तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी किती वाजता पोहोचल्याचा अंदाज येईल मला पण बघितताना. 12:50 झालेत. 12:50 आणि पोहोचायला मला वाटतं 6.5 तास लागतील. 6-7 तास. एकला जर धरलं 7-7:30 पर्यंत आम्ही पोहोचू. इथून इंदोरवरून डायरेक्ट आम्ही चाललोय मालेगावला. तर सकाळी ब्रेकफास्ट फुल केलाय. सो आत्ता तर काही खायला थांबणार नाही मोस्टली. बट एक 4-5 वाजता थोडंसं ट्रान्झिशनसाठी एक ब्रेक घेऊ. एक 5 वाजता 6 वाजता आहे ना टी ब्रेक असतो ना, थोडंसं चहा फक्त घेऊ बस, बाकी काही नाही. हे तुम्हाला दाखवतो मी किती वेळ लागणार आहे. म्हणजे मग मला पण अंदाज येईल. 6 hours 40 minutes दाखवत आहे. म्हणजे संध्याकाळी 7:30 वाजता दाखवत आहे. आता तुम्ही माझे जे फोटो बघाल, एक मिनिट थांबा. तुम्ही जे माझे आता फोटो बघाल ना, डायरेक्ट डिफरंट स्टाईलने फोटो आहेत. जीन्स घालणं सोडून दिलं मी. आता पॅन्ट घालणं सोडून दिलं आहे. ट्राउझर्स घालणार. ट्राउझर्स. तर असं रिच वाटतं. ओ माय गॉड, रिच. माझी पण स्टाईल. इथून रिच आहे माणूस. त्यामुळे काय गरज नाही कोणाला कशाची दाखवायची. हे कसे लोक टाइमपास रिच लोक, यांचं काय काम नसतं. खूपच उन्हात निघालोय असं वाटतंय मला. खूप उन्हात. कसे गेले तुझे 10 दिवस? 7-8 दिवस. मस्त गेलं. कसं वाटतं तुला? हम रिलॅक्स एकदम मस्त. झोप तर एक नंबर लागली. हां, तर मी म्हणतो की 1 thing you learn from this trip. मी सांगतो माझं, म्हणजे तुला कळेल. आता पहिली गोष्ट आम्ही काय शिकलोय की एवढा पैसा खर्च करायचा नाही लग्नांमध्ये. नाही तो तर त्यांचा प्रश्न आहे. अजून एक गोष्ट की लाईफमध्ये तुम्हाला स्वतःला वेळ काढणं गरजेचं आहे. स्वतःसाठी थोडंसं फिरणं गरजेचं आहे. देशभर म्हणण्यापेक्षा जिथे तुम्हाला वाटायचं ते फिरून या. की दिवस 2 वर्षात लग्नाला आम्ही फिरलो नव्हतो, तर आता फिरल्यावरती खूप छान वाटतं की बरं झालं फिरलो, बरं झालं टाईम काढला. लग्नानिमित्त जर निघाला टाईम पण निघाला, त्यामुळे लग्नाच्या निमित्ताने आमचं फिरणं चांगलं झालं. सो आता ॲटलिस्ट वर्षातून एकदा एक 4-5 दिवसाची ट्रिप होणं गरजेचं आहे. फिरल्याने तुम्हाला भरपूर अनुभव मिळतात. तुला काय वाटतं? बरोबर आहे. बस एवढंच. बरोबर. मला तर खूप नीड होती ट्रिपची. हिने तर वर्ष एवढे 10-5-7 वर्षात तक सुट्टे, मी पण नव्हतं सुट्ट्या घेत कधी, पण ऑफिशियल सुट्ट्यानी कधी घेतल्याच नाही. असं एखादा 1 दिवस सुट्टी, 2 दिवस सुट्टी. आम्ही आमच्या लग्नात 2 दिवस सुट्ट्या घेतलेल्या. 2-3 दिवस. म्हणजे मी दिवाळीत पण यायची तर मी लॅपटॉप घेऊन काम करायचे. हां, पण आता तसं करणार नाही. आय होप सो. मला असं वाटतं तुम्हाला जॅकेट द्यावं, कारण हातावरती ऊन लागायला लागेल, चटके बसायला लागलेत माझ्या. याचा काही साईडचा काय कामाचा उपयोग नाही, कारण समोरून ऊन येते. असं समोरून ऊन येते. आत्ता मी ठेवतो. मी आता जॅकेट हिला काय कळतच नाही रे. माणूस गाडी चालवतोय, माणूस आता कॅमेरा आहे आणि डायरेक्ट हातात टाकून दिला असं. तर थांबा मी जॅकेट घालतो. थोडंसं पुढे कुठे थांबलं की तुम्हाला भेटतो. की अजून एक गोष्ट मला सांगायची होती की रितिका जर तू बघत असेल तर खूप थँक्यू सो मच. म्हणजे मी असं तुला असं कधी म्हणत नाही थँक्यू. आणि आता पण म्हटलं पण ती काय चल रे असं म्हणते ती. तिला ते असं काय थँक्यू काय माझी गोष्ट नाही. तू फोनमध्ये रेकॉर्ड करून तिला पाठव ना. म्हणजे तू खूप केलं आमच्यासाठी आत्ता. आणि मी तुला जेव्हापासून ओळखतो 10-12 वर्ष आले, मला तू असं कधी वाटलं नव्हतं. तू कधी अशी असशील आणि खूप वेलकमिंग वाटली. आणि खूप थँक्यू सो मच तुला पण आणि काकूंना पण. कारण एवढं म्हणजे असं तुम्ही घरच्यासारखं केलं. म्हणजे असं की बाबा घरचाच माणूस कोणतरी आला आहे आणि घरचाच म्हणजे आपलाच भाऊ आहे, आपलाच बहीण आहे, अशा टाईपचं तुम्ही
ट्रीट केलं मनापासून. असं नाही की करायचं म्हणून केलं, आले 4 दिवस चला बाबा ठीक आहे यांच्यासाठी करू असं नाही. सो खूप थँक्यू तुला, काकूंना आणि ऋषभला पण. ऋषभने पण सांगितलं असं की जो करना सब करना, ऐसे मत कुछ रखना. तर आय नो ऋषभला पण त्यांनी सगळं सांगितलं असणार तुला. तर त्याला थँक्यू. तुम्ही पुण्याला आला की आमच्याकडनं द बेस्ट ऑफ द बेस्ट आम्ही तुमच्यासाठी करायचा प्रयत्न करू. तुला काय सांगायचं आहे त्याला? तेवढंच सेम. नाही पण खरंच थँक्यू यार, म्हणजे लव्ह यू. आणि लव्ह यू. हे तर मी तिला पण पाठवलं आणि हे तर मी रेकॉर्ड करून तर हे व्लॉगमध्ये पण टाकेल. मला असं वाटत नव्हतं कधी की जेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा आमची फ्रेंडशिप झाली होती त्यावेळेस असं कधी वाटलं नव्हतं की ती तेवढं बॉन्ड आमचं तयार होईल, लग्न आता मी होईल, तर- तिच्या बेबीज होतील, आम्ही ते असं भेटायला जाऊ, आम्ही तिच्यासाठी एक्सायटेड एवढं राहू भेटायला तिला, आणि ती एवढं सगळं करेल. त्यावेळेस तर कळतच नाही मला, लहानपणी तर आपल्याला वाटत नसतं. आणि मला माहिती आहे की तू आता फर्स्ट टाइम मला ऊन नाही केलेलं, तू दरवेळेस केलं. दरवेळेस आम्ही जेव्हा जेव्हा तेव्हा तू असंच करशील आणि असं वाटलं. आय नो, कारण मी तुला ओळखतो आता चांगलं. तिच्याकडनं शिकण्यासारखं खूप. लिटरली म्हणजे मी ज्या रीतिकाला ओळखतो ना आणि आत्ता जी रीतिका, म्हणजे ऑब्व्हियसली त्यावेळेस तर ती लहान होती म्हणा, पण तरी पण आता मी पण एवढी मोठी आहे तरी पण तिच्याकडनं भरपूर शिकते. खूप गोष्टी त्या शिकणार खूप आहेत. माझ्याकडे नाहीच आहे. नाही ते तर मी म्हटलं येतं, ते अनुभवून येतं, वयाने येतं, फिरल्याने येतात गोष्टी. तू आज फिरतीये, तुझ्याबरोबर असे लोक वागतात, तुला कळतंय की हे माझ्याकडे नाही, हे मला आणायची गरज आहे माझ्यामध्ये. हे तुला आता कळालं की नाही? किंवा हे तू तुझ्याबरोबर इम्प्लिमेंट करू शकतो ना गोष्टी तुझ्यावरती. कारण आपण फिरत नाही म्हणून आपल्याला माहिती नसतं की लोक कसे ट्रीट करतात, लोक कसं वागवतात, आपण कोणाकडे गेल्यावरती लोक काय करतात हे माहिती नसतं. तर पण आपण जेव्हा जातो, लोकांचं प्रेम बघतो, तेव्हा असं वाटतं की नाही आपल्याकडे मला एवढंच करावं लागलं, याच्याशी जास्त करावं लागलं. त्यांना असं म्हणजे ह्या गोष्टी फिरून कळतात. सो फिरणं इज इम्पॉर्टंट. बाहेर जाणं, अनुभव घेणं गरजेचं आहे. सौम्या राजवीरने पण खूप केलं. सौम्या राजवीर, थँक्यू सो मच. खरंच खूप छान इव्हेंट झाला तुमचा. म्हणजे मी वन ऑफ द बेस्ट लग्न आत्ता जे अटेंड केलं ते वन ऑफ द बेस्ट लग्न माझ्यासाठी. ह्याच्यापेक्षा चांगलं लग्न अटेंड नव्हतं केलं मी. सो थँक्यू सो मच आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल आणि सगळ्यांची काळजी घेतल्याबद्दल, पर्सनली सगळ्यांना अटेंड केल्याबद्दल थँक्यू सो मच. लव्ह यू. लव्ह यू. आणि मी मृग तुला पण. तुझं लग्न झालं ती त्यावेळेस बघू आपण, अजून तू छोटा आहे. काय बघते दाखव जरा. आपको कोई नहीं चाहता, दाखव. आपके पति भी नहीं चाहते आपको, बस पति तिला चाहते, खूप आवडतं बघायला. काय महाराज त्यांचं नाव? अनिरुद्ध महाराज खूप आवडतं हिला. छोट्याशा वॉशरूम ब्रेकसाठी थांबलोय आम्ही. तर बघा किती वाजलेत, 2:15. चिअर्स गाईस, चिअर्स. घेऊया का चना चना रोस्ट काय? 5 मिनिटासाठी थांबलो फक्त आम्ही. वॉशरूम ब्रेक आणि चहा ब्रेक. 2:15. 3:20 झाले. तेव्हा आम्ही आता निघालो. हे घेतलं चना रोस्ट. ह्याच्यात दाखवा ना. ओ माय गॉड, त्याला रोस्ट घेतलाय. गुड, चांगलं घेतलं. आत्ता वाजले 3:45. 15 मिनिटाच्या ब्रेकला अर्धा तास लागून गेला परत आम्हाला. त्याच्यामुळे थोडंसं अंगावर मी जॅकेट घेतलं, कारण समोरून टाकायचं ऊन येते, चटका बसतोय. या स्क्रीनवर लावून ठेवलं हुशारनी. इथलं काढत बघा कुठं ठेवलंय. किती वाजले संध्याकाळचे बघ, दाखवू तुम्हाला. 5:10, 5:15 वाजलेत. काय इकडे या साईडला ऊन आहे बघा, या साईडला सूर्य, माझ्या साईडला. इकडून काय ऊन आहे त्या समोरून, म्हणजे संध्याकाळचं 5-6चं ऊन. आणि धरून बसले तोंडावर. वाव, सुंदर रे, भारी. कसलं भारी दिसतं, कसलं भारी वाटतं, छान दिसतंय. महाराष्ट्र MP बॉर्डर. 170 रुपये. क्रेझी टोल सेट, क्रेझी. बट थँक्स टू नितीन गडकरी सर, 3000 रुपये पास. सगळे टोल मस्त मध्ये. फक्त एक्सप्रेसवर चालत नाही. फुल ट्रॅफिक आहे धुळ्याला. फुल ट्रॅफिक जाम आहे. मागेपासून आहे. शूट तर आत्ता करायला लागलो आहे मी पण. कसं आलो आहे साईडने बाहेर, पण ट्रक्सला तर आय डोंट नो कसं काय एवढं जाम झालं बघा. अरे यार, व्हॉट इज दिस. 7:15. ही बॅग आणि ते आतमध्ये ठेवलं ना. बोल.
बोल ना बोल. काय जे बोलायचं तुला? मला म्हणतोय मला व्हिडिओ मध्ये घेत नाही, तुम्ही एकटाच तुमच्या व्हिडिओ काढता. बोल काय बोलू? बोल ना जे काय तुला बोलायचं ते बोल. काही बोलायचं नाही. हा सगळ्यांना मूर्तीला मी दर्शन देणार, तू पण घेऊन दे दर्शन घे ना. तू म्हणणार तुला काय ते बोलायचं व्हिडिओ मध्ये. तुम्ही आमची व्हिडिओ फोटो काढत नाही. कौन दिसतं? ये इकडे तू पण आहे. तू पण ये ना या साईड इकडे ये. तू खाली असं खाली तू इकडे या साईड इथे. बम बम बम. गाईज गुड मॉर्निंग गाईज. इट्स द नेक्स्ट डे. आज नेक्स्ट डे. आम्ही आज चाललोय गोळा खायला याच्यासाठी फक्त खास, कारण काल रात्री आम्ही गोळा खाल्ला आणि लेट झालं म्हणून. सो आत्ता वाजलेत 11:30 12 वाजलेत जवळपास 12 वाजलेत. तुफान ऊन आहे तुफान. आणि हिला फक्त गोळा खायचा, तो संगमचा फेमस गोळा. आम्ही दरवेळेस इकडे आले खातो. तुम्ही मागच्या व्लॉग्समध्ये पण बघितलं असेल. फक्त गोळा खाऊ आता आम्ही मावशीला घेऊ शाळेतून आणि मग आम्ही 1-2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत निघू. नॅचरल ब्लॉग कंटिन्यू करतो कारण मला माहिती थोडासा मोठा होऊ शकतो, पण ते काय वेगवेगळं फक्त पुणे टू नाशिक प्रवास दाखवण्यात काय अर्थ नाही म्हटलं. सो इंडोर टू मालेगाव टू पुणे म्हणजे असं थोडंसं कसं होऊन जाईल ॲटलिस्ट थोडंसं. कधी आले ना तुम्ही मालेगावला समजा कधी जरी आयुष्यात, तर संगमचा गोळा नक्की ट्राय करा तुम्ही. संगमचा मलाई गोळा ते ग्लासमध्ये पण देतात आणि स्टिकमध्ये पण असतो. तो सक करून तुम्हाला खावा लागतो, चॉकलेटवाला. त्याचा फ्लेवरच वेगळा आणि त्याची जी मलाई आहे ना ती कुठेच तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणजे मी आता भरपूर गोळे खाल्लेत, खूप फॅन्सी नाही, पण त्यांची रबडी जे मलाई जे टाकतात ना ती गोळ्यावरची तीच वेगळी फक्त. छान आहे, ट्राय कर. कधी आले समजा मालेगावला तर एक 5 मिनिटं येऊन आतमध्ये. इथं तुम्हाला ऑन रोडच एक थोडंसं 5 मिनिटं आतमध्ये यावं लागेल फक्त हायवेवरनं. थँक्यू भैया. ठीक आहे. संध्याकाळी गर्दी असते ना, दुपारची कसली गर्दी तेव्हा. सकाळी फ्रेश. हां थँक्यू भैया. ती मी याच्यावर घेतो दरवेळेस. जबरदस्त. गारवाले फ्रेश वाटतं की तरी. मी वाटलं की थकल्यासारखं वाटेल मला. मी स्लाइटली चेंज इन द प्लॅन झालं आहे आमचा आज. स्लाइटली मोठा प्लॅन चेंज. आजचा ब्लॉग आपल्याला आहे ना जो ट्रॅव्हलिंगवर तिथंच एंड करावं लागेल, कारण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी वेगळं आहे. आज आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो आहे, नाशिकमध्ये स्टे करतो आहे आणि उद्या जायचं आहे पुण्याला. पण पुण्याला जाण्याच्या आधी एक काहीतरी आहे ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. इथंच एंड करू, म्हणजे नेक्स्ट ब्लॉग मला लगेच चालू करता येईल. सी यू, बाय, टेक केअर, गुड नाईट, लव यू. अच्छा काहीच बोलायचं नसतं का?